मनसेच्या उमेदवार अनिशा माझगावकर यांनी बंडखोरी केल्यानंतर अमित ठाकरे पहिल्यांदाच भांडूपमधील प्रभाग क्रमांक 114 मध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली। आम्हाला कोणताही फरक पडत नाही। आमची शिवशक्तीची अधिकृत उमेदवार राजोलताई आहेत। राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला आहे त्या आमच्या अधिकृत उमेदवार आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले। या प्रभागात मनसेचे मशाल हे चिन्ह अधिकृत असून मशालच जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर संयमित प्रतिक्रिया देत अमित ठाकरे यांनी पक्ष एकसंध असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले। काही नाही सांगणार, आम्हाला काही फरक पडत नाही या गोष्टींचा। आमचे जे शिवशक्तीचे उमेदवार आहेत, अधिकृत उमेदवार, ते आमचे राजोलताई आहेत, जे राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी त्यांचा निर्णय घेतला आहे। त्याच्यामुळे आमच्यासाठी इकडे मशालच आहे आणि मशालच जिंकणार इकडे।